ई-चलन प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं प्रदीप राठोड यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। प्रशासनानं स्वातंत्र्यदिनी त्यांना आमरण उपोषण करण्यास परवानगी नाकारली होती, तरीही त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलंय। कुणी परवानगी देवो अथवा न देवो या ठिकाणी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी हाताला काळ्या फिती बांधून प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। ई-चलन दंड रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं वर्षभरापासून सातत्यानं आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय समितीनं घेतला होता। त्यानुसार आज प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली होती। मात्र आज स्वातंत्र्यदिनी प्रशासनानं त्यांना आमरण उपोषण करण्यास परवानगी नाकारली। याचा वाहतूकदार समन्वय समितीनं निषेध केला। यावेळी ई-चलन रद्द झालंच पाहिजे, आमरण उपोषणाला परवानगी नाकारणाऱ्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी करत आणि काळ्या फिती बांधून प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना सतीशचंद्र कांबळे यांनी आज देशाचा स्वातंत्र्य दिन असूनही प्रशासनाची अशी दडपशाही सुरू आहे। यावरून प्रशासन भारताचं संविधान आणि लोकशाही अधिकार मानत नाहीत, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचं मत व्यक्त केलं। उपोषणाला बसलेले प्रदीप राठोड यांनी कुणी परवानगी देवो अथवा न देवो या ठिकाणी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा ठाम निर्धार व्यक्त केला आणि ते उपोषणाला बसले। या आंदोलनात उत्कर्ष पवार, गौरव कुसाळे, मनोज चौगुले, इर्शाद फरास, अकिब पठाण, दिलदार मुजावर, स्वरूप तोडकर, अशोक शिंदे यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी आणि वाहतूकदार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।